मुंबई महापालिकेवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे सरकार स्थापन होणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे। भाजपकडून महापौर पदासाठी रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून उपमहापौर पद शिवसेना शिंदे गटाकडे जाणार हेही निश्चित झालं आहे। भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करत मुंबई महापालिकेच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे। तर उपमहापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून संजय घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। बोललो होतो, मुंबईचा महापौर हिंदू होणार, मराठी होणार, महायुतीचाच होणार। पालकमंत्री नितेश राणे यांचे ट्विट। मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापन केल्यानंतर भाजप शिवसेना महायुतीच्या उपमहापौर पदाच्या नावाची घोषणा करण्यात आली असून शिवसेना शिंदे गटाकडून संजय शंकर घाडी यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे। पुढील 1.25 वर्षासाठी संजय घाडी उपमहापौर पदाचा कारभार सांभाळणार आहेत। गडचिरोलीच्या नारायणपूर सीमावर्ती भागात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या नक्षलविरोधी मोहिमेत महाराष्ट्र पोलीस दलाच्या C60 पथकानं मोठं यश मिळवलं आहे। या मोहिमेदरम्यान नक्षलवाद्यांचे 2 तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून आतापर्यंत 7 नक्षलवादी ठार झाले आहेत। मात्र या मोहिमेदरम्यान एक धाडसी पोलीस जवान शहीद झाला। या दुःखद घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करत शहीद जवान दीपक चिन्ना मडावी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। तसेच राज्य सरकारकडून त्यांच्या कुटुंबाला विविध लाभांसह एकूण 2.25 कोटींची आर्थिक मदतीची घोषणा केली। नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये भाज्यांची आवक वाढल्याने दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे। लोणावळा घाटातील वाहतूक सुरळीत झाल्यानंतर नाशिकसह पुणे आणि साताऱ्यातून भाजीपाल्याची मोठी आवक झाली आहे।